नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. श्लोक 25. शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. श्लोकाचा अर्थ, क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. मागील श्लोकात मनाने इंद्रियांना बाह्य विषयांपासून पूर्णपणे बाजूला घेण्यासंबंधी सांगितले आहे. परंतु मन जोपर्यंत विषयांचे चिंतन करते तोपर्यंत ते परमात्म्यामध्ये चांगल्या प्रकारे एकाग्र होऊ शकत नाही आणि ते इंद्रियांना चांगल्या प्रकारे विषयापासून खेचूनही घेऊ शकत नाही. विषय चिंतन करणे हा मनाचा अनादी कालापासूनचा अभ्यास आहे. त्याला चिरअभ्यस्त विषय चिंतनापासून बाजूला घेऊन परमात्म्यामध्ये लावायचे आहे. ज्या वस्तूमध्ये लागण्याचा अभ्यास असतो त्यात मन तदाकार होते आणि त्यापासून ते सहजासहजी बाजूला होऊ इच्छित नाही. हा मनाचा स्वभाव आहे. त्याला बाजूला घेण्याचा उपाय म्हणजे पूर्वीच्या अभ्यासाविरुद्ध नवीन तीव्र अभ्यास करावा. कधी न कंटाळणाऱ्या ध्येयाच्या निश्चयावर दृढ राहणाऱ्या धैर्ययुक्त बुद्धीने त्याला फूस लावून, रागावून, रोखून व समजावून नवा अभ्यास करायला लावावा. धैर्य सोडल्याने किंवा उतावीळपणाने काम होत नाही. जर बुद्धी दृढ राहिली व अभ्यास चालू राहिला तर काही वेळातच मन पूर्वीच्या विषयापासून पूर्णपणे बाजूला होऊन नव्या विषयाशी तदाकार होईल. मग ते त्यापासून बाजूला जायचे नाही. जसे ते पूर्वी हटत नव्हते तसे आता यापासून हटत नाही. म्हणून भगवंत शनै शनै म्हणजे क्रमाक्रमाने उपरत होण्यास व धैर्ययुक्त बुद्धीने मन परमात्म्यामध्ये स्थिर करण्यास सांगून असे दाखवित आहेत की, ज्याप्रमाणे लहान मूल हातामध्ये चाकू किंवा कात्री घेते तेव्हा आई त्याला सांगून व गरज भासल्यास रागावून हळूहळू त्याच्या हातातून ती कात्री किंवा तो चाकू काढून घेते, त्याचप्रमाणे विवेक व वैराग्य यांनी युक्त असलेल्या बुद्धीने मनाला सांसारिक भोगांची अनित्यता व क्षणभंगुरता समजावून देऊन व भोगात गुरफटल्यामुळे प्राप्त होणारी बंधने व नरकादी यातना यांचे भय दाखवून त्याला विषय चिंतनापासून पूर्णपणे रहित करावे. हेच शनै शनै उपरती प्राप्त करून घेणे होय. जोपर्यंत मन विषय चिंतनाचा पूर्णपणे त्याग करून टाकत नाही तोपर्यंत साधकाने प्रत्येक दिवशी आसनावर बसून प्रथमतः इंद्रियांना बाह्य विषयांपासून रोखावे. नंतर बुद्धीने मनाला क्रमाक्रमाने विषय चिंतनापासून रहित करण्याचा प्रयत्न करावा आणि धैर्ययुक्त बुद्धीने त्याला परमात्म्यामध्ये स्थिर करीत जावे. परमात्म्याचे तत्व आणि रहस्य हे न जाणल्यामुळे ज्या बुद्धीमध्ये स्वाभाविकपणे आसक्ती, संशय व भ्रम हे असतात ती बुद्धी स्थिर बुद्धी नसते व धैर्ययुक्तही नसते. अशी बुद्धी आपला प्रभाव टाकून मनाला परमात्म्याच्या ध्यानामध्ये स्थिरही करू शकत नाही. परंतु सत्संगामुळे परमात्म्याचे तत्व व रहस्य यांना जाणून जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा ती दृश्य वस्तू समूहाला सोडून परमात्म्यामध्ये रमण करते. त्यावेळी तिच्या दृष्टीने एका परमात्म्याखेरीज इतर काहीही उरत नाही. तेव्हा ती मनाला विषयापासून चांगल्या प्रकारे बाजूला करून त्याला परमात्म्याच्या चिंतनात लावून
क्रमाक्रमाने त्याला तदाकार करते. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करणे म्हणजे हेच होय. परमात्म्याशिवाय इतर कशाचेही चिंतन करू नये याचा भावार्थ असा की मन जोपर्यंत परमात्म्यामध्ये निरुद्ध होऊन पूर्णपणे तद्रूप होत नाही, म्हणजे जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मन ध्येय वस्तूमध्ये म्हणजेच परमात्म्यामध्ये निरंतर लागून राहील असे नाही. म्हणून कठोर अभ्यासाची गरज असते. साधक जेव्हा ध्यान करण्यास बसतो व अभ्यासामुळे जेव्हा त्याचे मन परमात्म्यामध्ये स्थिर होते, तेव्हा मन एक क्षणभरही परमात्म्यापासून बाजूला जाऊन दुसऱ्या विषयात जाऊ नये यासाठी सावध राहावे, असा येथे भगवंतांच्या म्हणण्याचा अभिप्राय आहे. साधकाचे असे सावध राहणे हे अभ्यासाच्या दृढतेच्या दृष्टीने फार उपयोगी ठरते. प्रत्येक दिवशी मनाला अधिक सावध ठेवून त्याला भटकू न देता विशिष्ट काळापर्यंत परमात्म्यामध्ये स्थिर ठेवावे आणि ध्यानाचा अभ्यास वाढवावा. अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.